इकडे शिवसेनेमधल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले बच्चू कडू यांना आता शिंदेंचीच एक मोठा धक्का दिलेला आहे। कारण प्रहार पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळाला लावलेला आहे। राजकुमार पटेल 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अमरावतीच्या धारणी गावामध्ये 10 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंचा मेळावा होणार आहे आणि याच मेळाव्यात राजकुमार पटेल पक्षप्रवेश करणार। राजकुमार पटेल यांनी वेगळा निर्णय घेतल्यानं बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहे। शिंदेंच्या शिवसेनेला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय। कार्यकर्त्यांना विश्वास निर्णय घेतले नाही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे। त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहो, पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणारे राजकुमार पटेल यांचा राजकीय परिचय आपण थोडक्यात पाहूया। 2019 साली प्रहार पक्षाकडून मेळघाटचे ते आमदार झाले। 1995 साली बसपाच्या तिकिटावरती ते लढलेले होते। 1999 आणि 2004 साली भाजपच्या तिकिटावरती ते आमदार झाले। महाविकास आघाडीचं सरकार असताना बच्चू कडू यांचा ठाकरेंना पाठिंबा होता। 2022 मध्ये शिवसेनेमधल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंची साथ सोडली। त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ घेतलेली होती। गेल्या महिन्यामध्ये बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे। ही आघाडी मान्य नसल्यानं आता राजकुमार पटेल हे शिंदेंच्या सोबत जाणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।